नीट, टी-ई-टी आणि इतर भरती परीक्षेनंतर आता MPSCच्या औषध निरीक्षक अर्थात ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली. लोकसेवा आयोगानं 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र परीक्षेच्या 2 दिवस आधीच म्हणजेच 20 मार्च रोजी काही उमेदवारांकडे प्रश्न आणि संभाव्य उत्तरं व्हॉट्सअपद्वारे पोहोचल्याचा गंभीर आरोप येथे करण्यात आला. ऋषिकेश गांगर्डे यांच्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअपद्वारे चॅटिंगमध्ये उमेदवारांना 78 ते 80 प्रश्न बरोबर सोडवा आणि उर्वरित 10-12 प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या चॅटमधील सुमारे 90 प्रश्न पर्यायासह परीक्षेतील मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळं या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यानंतर MPSC आयोग आणि ADG कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि पेपर फुटीमागील संपूर्ण रॅकेट उघड करावा अशी मागणी करण्यात येते. राज्यात याआधीच नीट आणि टी-ई-टी पेपर फुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशातच आता MPSCच्या भरती परीक्षेवरही संशय व्यक्त होत असल्यानं हजारो स्पर्धा परीक्षेमधील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पण प्रश्न एक कायम आहे, जर खरंच परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका काही जणांपर्यंत पोहोचत असेल तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार आहे?